नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने साक्षीच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत असताना कसलीही कसर बाकी ठेवलेली नसते. तर इथे अर्जुन खोलवरती जाऊन पुरावे गोळा करत असतो. तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. टेलिकॉम कंपनीमध्ये गेल्यानंतर तिथे त्या सरांनी सांगितलेलं असतं की पोलीस इथे आलेच नव्हते. त्यांनी आमच्याकडून साक्षी शिकरे यांच्या विरोधामध्ये कुठलेही कॉल रेकॉर्ड्स काढून घेतलेले नाही आहेत. तिच्या विरोधामध्ये कंप्लेंट केलेली नाही आहे. तेव्हा इथे जर पोलीस आलेच नव्हते तर मग ते रिपोर्ट तयार करण्यात कसे काय आले असतील? पोलिसांमार्फतच ते रिपोर्ट कोर्टामध्ये सादर करण्यात आले होते असं सांगण्यात आलं होतं. याचा अर्थ पोलीस डिपार्टमेंटमधून अशी कुणीतरी व्यक्ती आहे जिने हे रिपोर्ट बाहेरच्या बाहेर मॅनेज केलेले आहेत, ही अर्जुनच्या गोष्ट लक्षात आलेली असते. त्यामुळे आता त्या वेळेला इथे महिपत शिखरेची मदत कुणी केली असेल असा विचार करत असताना सरंजामे, इन्स्पेक्टर सरंजामे हेच आता अर्जुनच्या लक्षात आलेले असतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सरंजामे यांची भेट घेणार असतो आणि त्याचबरोबर सत्य काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे महिपतकडून आता लाच घेत असताना अर्जुनने सरंजामे यांना रंगेहात पकडलेलं असतं आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून खूप महत्त्वाचे ठोस पुरावे अर्जुनच्या हाती लागलेले असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता साक्षीच्या नंतर प्रियाची सुद्धा वाट लावण्याचा निर्णय अर्जुनने घेतलेला असतो. तर साक्षीनंतर इथे आता खुनामध्ये सहभागी असलेल्या प्रियाला सुद्धा पोलिसांनी पकडून नेत तिची वाट लावलेली असते. इथे प्रियाची सुद्धा आता चौकशी सुरू केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आता कशा पद्धतीने अर्जुन इथे सरंजामे आणि प्रिया त्याचबरोबर साक्षी या सगळ्यांची एकाच वेळी वाट लावणार आहे, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तर या गोष्टी येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे प्रियाने आता पूर्णाजीची पेटी तोडलेली असते. त्यामुळे पूर्णाजी उदास झालेली असते. इथे आता सायली घरातल्या सर्व लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत असते. त्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे अर्जुन मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी इथे आता सगळे प्रयत्न आपले करत असतो. तेव्हा इथे अर्जुनला एक महत्त्वाची माहिती कळलेली असते. चैतन्य आणि अर्जुन ज्या वेळेला सरंजामे यांचा पाठलाग करत गेलेले असतात, तेव्हा एका वेळेला इथे आता दारूच्या बारमध्ये सरंजामे यांनी महिपतच्या माणसांकडून पैसे घेताना अर्जुनने त्यांना बघितलेलं असतं. त्यानंतर अर्जुन आता त्यांच्याकडेच महिपतच्या विरोधामध्ये काही माहिती मिळते का ते बघायला गेलेला असतो. तेव्हा सरंजामे यांनी अर्जुनला खरी माहिती न देता खोटी माहिती दिलेली असते. पण ज्या वेळेला अर्जुन टेलिकॉम कंपनीमध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्यामार्फत एक महत्त्वाची माहिती कळते की पोलीस इथे साक्षी विरोधामध्ये कुठलेही पुरावे मिळवायला आले नव्हते. त्यांनी आमच्याकडून इथे साक्षी शिकरेचे मोबाईल डिटेल्स मागून घेतलेले नाही आहेत. तिथे कुठलीही कंप्लेंटच नाही आहे असं आता त्यांनी सांगितलेलं असतं. अर्जुन म्हणतो, तो डेटा डिलीट वगैरे झालेला नाही आहे ना? तेव्हा ते सर म्हणतात की अजिबात नाही, साक्षीच्या विरोधामध्ये कुठलीही माहिती आमच्याकडून घेण्यात आलेली नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की ठीक आहे, याचा अर्थ एकच होतो की जर इथे पोलीस डिपार्टमेंटमधलं कुणीही येऊन त्यांनी रिपोर्ट जर सबमिट केलेलेच नाही आहे, याचा अर्थ बाहेरच्या बाहेर या गोष्टी मॅनेज करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटचा एखादा तरी व्यक्ती याच्यामध्ये सहभागी असणार आहे. तेव्हा इथे अर्जुन आणि चैतन्य दोघेजण जेव्हा ह्या केसचा अभ्यास करत असतात, तेव्हा अर्जुनला इन्स्पेक्टर सरंजामे हे आता आठवलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, चैतन्य, आपल्याला इन्स्पेक्टर सरंजामे यांच्याकडे आता जावं लागणार आहे. तेव्हा इथे अर्जुन आणि चैतन्य दोघेजण त्यांना भेटायला आलेले असतात. तेव्हा इथे काहीतरी कारण काढून अर्जुन त्यांच्याजवळ बोलत असतो. तेव्हा इथे सरंजामे यांनी जे खोटे रिपोर्ट मॅनेज केलेले असतात आणि ते साक्षीला दिलेले असतात, त्याच्या काही कॉपीज इथे ड्रॉवरमध्ये अर्जुनला दिसतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघा सरंजामे, तुम्ही इथे महिपतकडून काही पैसे घेतले होते.
तेव्हा इथे सरंजामे म्हणतात की तुम्ही माझ्यावरती खोटे आरोप करताय, मी त्याच्याकडून पैसे घेतलेले नाही आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, नक्की बोलताय ना तुम्ही? तेव्हा इथे सरंजामे म्हणतात, मी महिपतकडून कसलेही पैसे घेतलेले नाही आहेत. मी खूप प्रामाणिक इथे अधिकारी आहे. आत्तापर्यंत मी माझी ड्युटी खूपच प्रामाणिकरित्या करत आलो आहे आणि आता तर मी रिटायर झालो आहे. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे. तेव्हा अर्जुन तिथून निघून जातो. पण त्यानंतर इथे सरंजामेने आता महिपतला फोन केलेला असतो आणि तो म्हणतो की महिपत, आता माझा हप्ता तुम्हाला वाढवावा लागणार आहे. कारण का अर्जुन सुभेदार इथे माझी चौकशी करत आला होता. त्याला जर माझ्याकडून काही माहिती मिळाली तर काय होईल तुम्हाला माहिती असेल. तेव्हा माझे पैसे मला परत करा. तेव्हा इथे महिपतने आता त्याच्या माणसाला इथे सरंजामे यांना पैसे घेऊन पाठवलेलं असतं. तेव्हा ठरलेल्या ठिकाणी सरंजामे पैसे घेण्यासाठी, आपला हप्ता घेण्यासाठी आलेले असतात. तेव्हा महिपतचा माणूस येतो आणि सरंजामेला जास्तीचा हप्ता देऊन तिथून निघून जात असतो. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य सरंजामेच्या पाठीमागे असतातच. तेव्हा अर्जुन येतो आणि म्हणत असतो, काय सरंजामे, हा कसला हप्ता घेतलात तुम्ही महिपतच्या माणसाकडून? आणि आता खोटं बोलू नका. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मी फोटो काढून ठेवलाय. तेव्हा इथे सरंजामे म्हणतात की हे पैसे मी माझ्या कामाचे घेतलेत, बाकी काही नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, कसलं काम? तुमच्या विरोधामध्ये मी पोलीस कंप्लेंट करू शकतो. इथे महिपतच्या माणसांकडून तुम्ही कशा पद्धतीने हप्ते गोळा करताय हे तुम्ही मग सांगाल का पोलीस स्टेशनमध्ये की कोर्टामध्ये सांगाल? तेव्हा अर्जुन म्हणतो, खरं खरं सांगा, कशा पद्धतीने तुम्ही महिपतची मदत केलेली आहे. तेव्हा इथे आता सरंजामे म्हणत असतो की महिपतने मला धमकी दिली होती, जर मी त्याची मदत केली नाही तर तो मला किंवा माझ्या फॅमिलीला मारू शकतो आणि त्यामुळे मी त्याला इथे आता टेलिकॉम कंपनीकडून त्याला साक्षी शिकरेचे मोबाईल लोकेशन हवे होते, त्याचबरोबर मोबाईल रेकॉर्डसुद्धा हवे होते आणि ते मी मॅनेज करून दिले होते. अर्जुनने त्याला आता पैसे घेत असताना रंगेहात पकडलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुनला आता सरंजामे यांनी सगळी महत्त्वाची माहिती दिलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता तुम्हाला एक काम करायचं आहे, कोर्टामध्ये येऊन तुम्हाला साक्षसुद्धा द्यावी लागणार आहे. तेव्हा सरंजामे आधी तर नाही म्हणत असतात. महिपत त्याच्या जीवाला इथे आता काही करू शकतो, त्याच्या कुटुंबाला इथे नुकसान पोहोचू शकतो. त्यामुळे अर्जुन म्हणतो की तुमच्या संपूर्ण सिक्युरिटीची जबाबदारी मी घेतो, पण तुम्हाला कोर्टामध्ये साक्ष द्यायला यावंच लागेल, असं अर्जुनने त्यांना सांगितलेलं असतं. अर्जुनने इथे आता कोर्टामध्ये इथे लवकरात लवकर हेअरिंग घेतलेली असते, कारण त्याला हा मुद्दा कोर्टामध्ये मांडायचा असतो की कशा पद्धतीने इथे साक्षी शिकरेला वाचवण्यासाठी मोठमोठे अधिकारीसुद्धा महिपतने विकत घेतले होते. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता कोर्टाची हेअरिंग घेतल्यानंतर अर्जुनने इथे आता परखडपणे आपले सगळे मुद्दे मांडलेले असतात. जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही इतक्या घाईघाईने हेअरिंग घेतलीत, तुम्हाला काही इथे पुरावे सादर करायचे आहेत का? तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब, इथे टेलिकॉम कंपनीचे काही रिपोर्ट्स तुम्हाला दाखवण्यात आले होते, तर इथे साक्षी शिकरेने ते रिपोर्ट खोटे सादर केले होते, हे मी तुम्हाला सांगितलंच होतं आणि खरे रिपोर्ट मी तुम्हाला दिले होते. पण इथे आता खोटे रिपोर्ट हे टेलिकॉम कंपनीकडून खरं तर घेण्यात आलेच नव्हते. म्हणजे पोलिसांनी जाऊन त्यांच्याकडे साक्षी शिकरेच्या लोकेशनची चौकशी केलीच नव्हती, तर बाहेरच्या बाहेर ते रिपोर्ट मॅनेज करण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटचे एक अधिकारी होते आणि ते म्हणजे इन्स्पेक्टर सरंजामे. तर इथे इन्स्पेक्टर सरंजामे यांना मी विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची आता परवानगी मागतोय. तेव्हा जज साहेबांनी परवानगी दिलेली असते. तेव्हा इथे सरंजामेंना आता बोलावलेलं असतं. त्यांना प्रश्न विचारलेले असतात की कशा पद्धतीने तुम्ही ते रिपोर्ट मॅनेज केले बाहेरच्या बाहेर, ते खोटे पुरावे तुम्ही कसे मॅनेज केलेत आणि लोकेशन रिपोर्ट तुम्ही इथे साक्षी शिकरेला दिलेत, त्याबद्दल सगळी माहिती तुम्ही द्या. तेव्हा इथे सरंजामे म्हणत असतात की महिपत शिकरे यांनी मला पैसे देऊ केले, मला धमकी दिली, जर मी हे काम केलं नाही तर माझ्या मुलाबाळांच्या जीवाचं काही खरं नाही, अशी धमकी मला देण्यात आली होती आणि म्हणूनच मी त्यांना माझ्या इथे पॉवरचा वापर करून ते खोटे रिपोर्ट मॅनेज करून दिले होते. ते लोकेशन रिपोर्ट मीच दिले होते, असं सरंजामे यांनी कबूल केलं होतं. त्यामुळे इथे आता अर्जुन म्हणतो की जज साहेब, मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे आणि ती तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. ते लोकेशन रिपोर्ट मी जे तुम्हाला सादर केलेत ते जर तुम्ही बघाल तर ते आश्रमाच्या बाहेरचे आहेत आणि आता आश्रमाच्या बाहेरचे म्हणजे साक्षी शिकरे या जिथे जातात तिथे आपली गाडी घेऊन जातात आणि त्यामुळे ती गाडी रस्त्यावरती उभी करण्यात आली आहे आणि त्यांचा मोबाईल त्यांच्या गाडीमध्ये राहिलेला आहे आणि म्हणूनच इथे लोकेशन ट्रेस केल्यानंतर त्यांचं लोकेशन हे आश्रमाच्या बाहेरचं दाखवलं जातं आहे, आश्रमामधलं नाही.
तेव्हा अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, इथे मला फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. साक्षी शिकरे जर निर्दोष आहे, तिने जर विलाचा खून केलेला नाही आहे, खुनाच्या रात्री जर ती आश्रमामध्ये नव्हती, तर मग प्रत्येक वेळेला साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे यांनी कोर्टामध्ये खोटे पुरावे सादर का केलेत? जर इथे मधुभाऊंनी आता विलासचा खून केलाय, जर विलास हा एक क्रिमिनल आहे आणि क्रिमिनलला आश्रमामध्ये आणणारी व्यक्ती ही प्रिया मधुकर होती. प्रिया मधुकर हिने एका क्रिमिनल व्यक्तीला आश्रमामध्ये आणलं होतं आणि ज्या वेळेला तिच्या पोटात दुखत होतं, त्यावेळेला आश्रमामधील कुठल्याच लेडीजला आपल्याबरोबर घेऊन न येता ती इथे फक्त आणि फक्त विलासला आपल्याबरोबर घेऊन आश्रमामध्ये आली होती. त्यानंतर अर्जुन म्हणतो की एका क्रिमिनल बरोबर आल्यानंतर ज्या वेळेला मधुभाऊ घरामध्ये नव्हते, बरोबर त्याच वेळेला इथे आता प्रियाने सगळ्यांना सिनेमा बघायला पाठवलं होतं. सिनेमा बघायला सगळेजण गेले होते. घरामध्ये होतं कोण? तर इथे आश्रमामध्ये फक्त आणि फक्त प्रिया मधुकर, त्याचबरोबर विलास हे दोघेजण होते आणि त्याच दिवसाचं लोकेशन हे जे साक्षी शिकरेच्या मोबाईलचं दाखवलं जाते हे आश्रमाबाहेरचं आहे. बरोबर की नाही? ज्या वेळेला मधुभाऊ घरी आले होते तेव्हा संपूर्ण सामान हे अस्ताव्यस्त झालं होतं. आता आश्रम हे मधुभाऊंचं असल्यामुळे आणि मधुभाऊ एवढे चलाक आहे ते असल्यामुळे मग आश्रम अस्ताव्यस्त का होतं? त्यामुळे तिथे कोणीतरी मधुभाऊंच्या आधी येऊन शोधाशोध केलीच असेल ना. जेव्हा पोलीस चौकशीसाठी गेले होते तेव्हा तिथे संपूर्ण सामान अस्ताव्यस्त होतं की नाही, तेव्हा पोलिसांना प्रश्न विचारले जातात. त्यानंतर मधुभाऊ ऑलरेडी तिथे बेशुद्ध झाले होते. मग मधुभाऊंच्या डोक्यामध्ये मारणारी ती व्यक्ती कोण होती? गोळी मारणारी व्यक्ती कोण होती? मधुभाऊंच्या डोक्यामध्ये मारणारी व्यक्ती कोण होती? तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब, मला एक गोष्ट सांगायची आहे. साक्षी शिकरे हिने आत्तापर्यंत एकसुद्धा पुरावा हा खरा सादर केलेला नाही आहे. ती आश्रमामध्ये नव्हती हे सादर करण्यासाठी नेहमी खोटे पुरावे सादर करण्यात आलेत. त्यानंतर मधुभाऊ यांनी साक्षीला विलासचा खून करताना बघितलंय स्टेटमेंट मधुभाऊंनी आधीसुद्धा दिलंय आणि ते आपल्या मतावरती ठाम आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब, मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे. साक्षीने आत्तापर्यंत खरे पुरावे सादर केले नाही आहेत, याचा अर्थ ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते, ही गोष्ट स्पष्ट होते. त्याचबरोबर प्रियाने दिलेली साक्ष, तर इथे ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला प्रिया आश्रमामध्ये होती आणि तिचं म्हणणं आहे की विलासचा खून हा मधुभाऊंनी केलाय. बरोबर की नाही? मधुभाऊंचे त्या पिस्टलवरती फिंगरप्रिंट सापडलेत. पण प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन खूप छान मुद्दा मांडतो. तो म्हणत असतो की जज साहेब, इथे आता मधुभाऊंनी जर खून केला होता तर मधुभाऊ बेशुद्ध पडले होते. पोलीस आले होते तेव्हा मधुभाऊंच्या डोक्यामध्ये मार लागला होता. याचा अर्थ मागून येऊन कुणीतरी हल्ला केला होता. तर इथे साक्षीने विलासचा खून केल्यानंतर मधुभाऊंना मारण्यात आलं असेल आणि मग ते पिस्तूल त्यांच्या हातामध्ये ठेवण्यात आलं असेल. असं सुद्धा होऊ शकतं ना जज साहेब? शक्यता नाकारता येऊ शकत नाही. तर इथे माझ्या अशिलाने हे खरं तर साक्षीला बघितलेलं आहे विलासचा खून करताना. ते आय विटनेस होते. तर इथे प्रिया मधुकर ही साक्षीची मैत्रीण आहे. तो व्हिडिओ आपण बघितलाच. साक्षीकडून तिने कितीतरी पैसे घेतले होते आणि मधुभाऊंचा ती आधीपासूनच राग करत होती. मधुभाऊंना आश्रम विकायला सांगणारी एकमेव व्यक्ती म्हणजे प्रिया मधुकर आहे. मग तिच्या स्टेटमेंटवरती आपण विश्वास का ठेवायचा? कशावरून प्रिया खरं बोलते? ती आय विटनेस आहे. या आय विटनेसवरती आपण कोर्टाने का विश्वास ठेवायचा? आणि जर साक्षी शिकरे खरं बोलते तर आत्तापर्यंत ती त्यावेळी ज्या वेळेला विलासचा खून झाला त्या रात्री ती कुठे होती? असा एकसुद्धा पुरावा, खरा पुरावा तिने कोर्टामध्ये सादर केलेला का नाही आहे? तर इथे आता खूप प्रश्न उभे राहिलेले असतात. अर्जुन म्हणतो की माझ्या अशील निर्दोष आहेत, त्यांना या प्रकरणामध्ये फसवलं जात आहे आणि हे सातत्याने मी सिद्ध केलेलं आहे. असे सगळे खरे पुरावे मी सादर केलेले आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रिया मधुकर हिने फक्त एक वाक्य सांगितलं की इथे विलासचा खून मधुभाऊंनी केला आणि इथे आता सगळा आळ मधुभाऊंवरती येऊ शकत नाही. इथे आता आय विटनेस म्हणून आपण ज्या मुलीवरती विश्वास ठेवतोय ती मुलगी एकदासुद्धा मधुभाऊंबरोबर नीट बोललेली नाही आहे. ज्या मधुभाऊंनी तिला लहानाचं मोठं केलं, आश्रमातील सगळी मुलं मधुभाऊंचा आदर करतात, रिस्पेक्ट करतात. सगळेजण मधुभाऊंना सांगत होते की आश्रम विकायचं नाही. फक्त प्रिया मधुकर म्हणत होती की आश्रम विकायचं आणि ती साक्षीची मैत्रीण आहे जी की फ्रॉड आहे. ती क्रिमिनल विलासची सुद्धा मैत्रीण होती. बरोबर की नाही प्रिया मधुकर? त्यामुळे इथे अर्जुन म्हणतो की या सगळ्यामध्ये खरं तर चौकशी झाली पाहिजे ती आय विटनेस प्रिया मधुकर यांची. कारण का पोलिसांना तुम्ही इथे आदेश द्या की प्रिया मधुकर यांची आता कसून चौकशी करण्यात यावी.
त्यांनी इथे आता कोर्टामध्ये ते स्टेटमेंट दिलंय ते खोटंही असू शकतं. आपण तिच्या बोलण्यावरती का विश्वास ठेवायचा? ती खोटंही साक्ष देऊ शकते. जर इथे मधुभाऊ म्हणतायत की विलासचा खून हा साक्षीने केलाय आणि जर आश्रमाच्या बाहेरचं लोकेशन ट्रेस केल्यानंतर इथे बाहेरचं लोकेशन दाखवतंय, तर मग इथे प्रियाच्या बोलण्यावरती आपण विश्वास का ठेवायचा जज साहेब? तेव्हा इथे अर्जुनने आता विनंती केलेली असते की प्रिया मधुकर यांची कसून चौकशी करण्यात यावी. तेव्हा इथे जज साहेबांनी आता इथे सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला सांगितलेलं असतं की लवकरात लवकर इथे प्रिया मधुकर यांची तुम्ही कसून चौकशी करा आणि काय सत्य आहे हे त्यांच्याकडून लवकरात लवकर जाणून घ्या. तर अशा रीतीने साक्षीनंतर अर्जुनने प्रियाची आता चांगलीच वाट लावलेली असते. तिला आता चौकशीसाठी पोलीस स्टेशनला जावं लागणार असतं आणि तिची कसून चौकशी होणार असते.